श्रीराम समर्थ. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, वास्तविक ब्रह्मविद्या ब्रह्मस्वरूप असल्याने तिला मानव धर्म नाहीत. पण सद्गुरू म्हणजे मानव देह धारण केलेली ब्रह्मविद्या होय. दर्शनी माणूस दिसणाऱ्या सद्गुरूंचे ईश्वरा एवढे थोरपण त्याच्या ठिकाणी विलसणाऱ्या ब्रह्मविद्येवरच सर्वस्वी अवलंबून असते. सर्व विद्या समर्थ असतात हे खरे, तरी ब्रह्मविद्या समर्थ असून रसाने अतिशय भरलेली असते. त्या कारणाने सद्गुरू केवळ आपल्या सानिध्याने माणसांना दिव्य प्रेरणा देतो व हिंस्त्र पशूंना आपला दुष्ट स्वभाव विसरावयास लावतो. सद्गुरूच्या अंगी मानवता परिणत स्वरूपात विलसते आणि तिच्या कोंदणात ब्रह्मविद्या शोभून दिसते. पवित्र ब्रह्मविद्येने पावन झालेल्या मानवतेमधून सद्गुरूच्या अंतःकरणात जीवमात्राविषयी दयेचा झरा उमळून येतो. आपल्याला ब्रह्मविद्या मिळावी म्हणजेच ईश्वर दर्शन व्हावे अशी खरी तळमळ असणारा कोणी भेटावा म्हणून त्या दयेच्या पोटी सद्गुरू आतुर असतो. असा कोणी भेटला तर त्याच्यावर आपल्या वात्सल्य प्रेमाचा तो अक्षरशः वर्षाव करतो. मृतवत जीवन जगणाऱ्याला अमृत करावे, अज्ञानजन्य भ्रमात जन्म घालवणाऱ्याला जन्म घालवणाऱ्याला आत्मज्ञानी करावे आणि सांसारिक तापाने पोळलेल्या दीन दुःखितांना आनंदरूप करावे, ही उत्कट लालसा हे सद्गुरूंचे करुणामय रूप आहे. या करुणावृत्तीच्या पोटी सद्गुरू शिष्यांना पुन्हा पुन्हा अध्यात्म सांगण्याची हद्द ओलांडतात. विद्यादानामध्ये विद्या देणारा आणि विद्या घेणारा या दोन बाजू राहणारच. विद्या घेणारा जो शिष्य त्याच्या अंगी श्रद्धा आणि विवेक दोन्ही पाहिजेत. सद्गुरू जे सांगतो ते पूर्ण सत्य आहे अशी आस्तिक बुद्धी म्हणजे श्रद्धा. दृश्य वस्तूच्या समूहामध्ये आपला आत्मा मिसळून गेला आहे. अनात्मा, शांत, जड, अनित्य व दुःख देणाऱ्या दृश्य वस्तूंपासून अनंत, सूक्ष्म, चैतन्य, नित्य, अतींद्रिय व आनंदरूप आत्मा विचाराने वेगळा काढणे म्हणजे विवेक होय. शिष्य प्रथम अतिशय नीतिमान पाहिजे. नीतिमत्तेने अंतःकरण शुद्ध होण्यास मदत होते. निष्काम भावनेने पुण्यकर्मे केली असता अंतःकरण निर्मल व पवित्र होण्यास अडचण पडत नाही. दृश्यातील वस्तूपासून सुख घेण्याची प्रवृत्ती निर्मूल होणे हे शुद्धांत करण्याचे प्रधान लक्षण आहे. शिष्याला सद्गुरूचा देह दिसतो, पण त्याच्या अंगची ब्रह्मविद्या काही दिसत नाही. शिष्याने सद्गुरूच्या देहाचा अथवा ग्रंथराजाचा रात्रंदिवस सहवास ठेवला तर त्याच्या बुद्धीला सद्गुरूच्या अंतरंगाचा स्पर्श घडतो. त्यामुळे ती स्वच्छ व सूक्ष्म बनते. शिष्याची बुद्धी ज्या प्रमाणात निष्काम होते त्या प्रमाणात ती सद्गुरूच्या ब्रह्मविद्येशी तादात्म्य पावते. या तादात्म्याने गुरु आणि शिष्य दोघेही ज्ञानाच्या पातळीवर एकत्र येतात. शिष्य गुरुरूपच होऊन जातो. त्याच्या बुद्धीवर सद्गुरूवरील दिव्य प्रेमाचा रंग चढतो. ती अलिप्त होऊन पूर्णपणे मोकळी होते. शिष्य पूर्ण अंतर्मुख होऊन वृत्ती शून्य होतो. त्याला स्वरूप शांती मिळते. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात, दशक 5, समास 3, शिष्य लक्षण. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम, जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ.